येता भीष्माने विचारले. त्याचा आवाज हवेच्या पलीकडे हलक्या वाऱ्यासारखा वाहू लागला. प्राणनाथ डोळ्यांना अदृश्य असलेले प्रमोद प्रतिसादक हलत होते. त्यांची उपस्थिती स्पष्ट परंतु अदृश्य होती. देव पित्री आणि घोषिक हे सर्व परम आशीर्वादित प्राणी एक सुरात बोलले. त्यांचे आवाज भीष्माच्या प्रश्नाचे प्रतिध्वनी करत होते. तुम्ही सर्व परम आशीर्वादित भटकणारे आहात. ते म्हणाले, जे नीच आणि अशुद्ध आहेत त्यांना तुम्ही का त्रास देता? कोणती कृत्ये तुमच्या सामर्थ्यासाठी अडथळे मानली जातात? असे वाटत होते की प्रमथ हे केवळ अविवेकी आत्मे नव्हते, तर त्यांच्या कृतीवर नियंत्रण ठेवणारे उद्देश आणि गेमांचा संच असलेले प्राणी होते. प्रमथांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज कोरड्या पानाच्या गडगड्यासारखी पुरुष लैंगिक संगमाच्या कृत्यामुळे अशुद्ध होतात. ते म्हणाले, जे अशा कृत्यानंतर स्वतःला शुद्ध करत नाहीत, जे त्यांच्या वरिष्ठांचा अपमान करतात, आश्चर्यचकित अवस्थेत विविध प्रकारचे मांस खातात, या पुरुषांना अशुद्ध मानले जाते. प्रमथांनी अशा विविध कृतींची यादी केली ज्यामुळे मानव त्यांच्या हल्ल्यांना बळी पडू शकतो. झाडाच्या पायथ्याशी झोपणे, प्राण्यांचे पदार्थ स्वतःच्या उशीखाली ठेवणे किंवा एखाद्याचे पाय जेथे असावेत तेथे डोके ठेवून झोपणे. प्रमथांच्या शब्दांमध्ये तिरस्कार आणि तिरस्काराची भावना होती. मानवी दुर्बलतेचे वर्णन करण्यासाठी एक विचित्र वाक्याश वापरून ते म्हणाले, खरोखर या मांजांमध्ये अनेक पोकळी आहेत. जे लोक त्यांचे कप आणि इतर अशुद्ध स्राव पाण्यात टाकतात, निसंशयपणे हे लोक आमच्याकडून मारले जाण्यास आणि खाल्ले जाण्यास पात्र आहेत. प्रमथांचा हेतू स्पष्ट होता, अंधारात आणि अज्ञानात राहणाऱ्या मानवांना त्रास देणे. पण प्रमथांनी त्यांचे हल्ले रोखू शकणाऱ्या कृत्याबद्दलही सांगितले. ज्या पुरुषांवर गोवचनाचे पट्टे असतात किंवा जे त्यांच्या हातात वध धरतात किंवा जे अक्षता नावाच्या रटकांसह तुपाची भेट देतात, हे लोक आमच्यामुळे त्रस्त होऊ शकत नाहीत. प्रमथांनी मानवांना त्यांच्या क्रोधापासून वाचवू शकणाऱ्या विविध वस्तू आणि पद्धतींची यादी केली आहे. रात्रंदिवस पवित्र अग्नी पेटवून ठेवणे, लांडगा किंवा टोमरा, कासवाची त्वचा किंवा दात बाळगणे किंवा विशिष्ट रंगाची मांजर किंवा बकरी बाळगणे. प्रमथांचे शब्द आव्हानासारखे हवेत तरवले. भीष्माचे डोळे उघडले आणि त्याने पुन्हा एकदा सभेला संबोधित केले. अशा प्रकारे आम्ही तुम्हाला सर्व काही सांगितले आहे. प्राचीन काळी एक पूज्य ऋषी भीष्म एकत्र जमलेल्या देवतांसमोर उभा होता. तो अधिकाराने बोलला. यानंतर आजोबा ब्रह्म प्राचीन कमळातून उदयास आले, ज्यामुळे फुलाचा गोड सुगंध आणि सौम्य आकर्षण पसरले. आजोबांचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते, इंद्रियांना आरामदायी आणि शांत करणारे होते. देव लक्षपूर्वक ऐकत असताना भीष्म पुढे म्हणाला. त्याने सचिनचा स्वामी वासवाला त्यांच्या डोक्यावर ठेवून आम्हाला संबोधित केले. पहा, पराक्रमी नाग रेवुका खालच्या भागात राहतो. त्याची ताकद आणि पराक्रम अतुलनीय आहे. त्याचे नाव महान शक्तीचे समानाचे आहे. भीष्मच्या शब्दांनी ज्या भव्य अस्तित्वाचे स्पष्ट चित्र रेखाटले, ज्याला देवता आणि पृथ्वीला टिकून ठेवणाऱ्या पराक्रमी हत्तींकडून ज्ञान मिळवण्याचे काम सोपवले होते. हरीचे शब्द आव्हानासारखे हवेत लटकत होते आणि रेणुका या हत्तीला आतील थरथर जाणवली. तो जगाच्या 8 भागात पहारेकरी उभे असलेल्या 8 हत्तींकडे निघाला. जेव्हा तो त्यांच्या जवळ आला तेव्हा त्याने आदराने मान झुकवली आणि बोलू लागला. थोर प्राण्यांनो, देवतांनी आणि आमच्या पूर्वजांनी मला आज्ञा दिली आहे की कर्तव्य आणि धर्माच्या रहस्यांवर तुमची बुद्धी शोधा. रेणुका त्यांच्या भाषणाची विनंती करत असताना हवा अपेक्षांनी भरलेली होती. 8 हत्ती प्रत्येक एक प्रचंड राक्षस एक सुरात बोलले. त्यांचे आवाज गडगडाटासारखे उसळले, तरीही त्यांचे शब्द सौम्य आणि दिलासादायक होते. कार्तिक महिन्याच्या गडद पंधरवड्याच्या 8व्या दिवशी जेव्हा नक्षत्र असल्याचे आरोहण करतो, तेव्हा सहज समारंभाला खजिना आणि भाग अर्पण करा. त्यांनी रेणुकाला अशा विधींबद्दल सूचना दिल्या ज्या त्यांना आनंद देतील आणि त्यांचे ओझे कमी करतील. जेव्हा ते बोलत होते तेव्हा हातीने एक गुपित उघड केले. जेव्हा दिवसाचा निर्माता पश्चिमेकडील त्याच्या खोल्यांमध्ये निवृत्त होतो, तेव्हा गजेंद्र फुलांनी सुगंधित आणि निळे कपडे आणि सुगंधित अंगवस्त्रासह मुंगीच्या टेकडीवर बली अर्पण करतो. त्यांच्या शब्दांनी विधीचे स्पष्ट चित्र गंधवले, जे त्यांना केवळ आनंदच आणणार नाही, तर ज्यांनी ते केले त्यांना उन्ही जैलातींचे प्रवचन भूप्रदेशातून हळुवारपणे वाहणाऱ्या नदीसारखे होते. रेणुका लक्षपूर्वक ऐकत होती. त्याचे हृदय आश्चर्य आणि श्रद्धेने भरले होते. त्याला जाणीव झाली की हे पराक्रमी प्राणी केवळ पृथ्वीचे धारकच नव्हे तर शिक्षक देखील आहेत, जे मानवतेला धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करतात. जेव्हा रेणुका देवतांकडे परतली तेव्हा त्याने हातीने दिलेले ज्ञान सामायिक केले. आजोबांचे शब्द अजूनही त्यांच्या मनात प्रतिध्वनित होत होते, परंतु आता त्यांना
दैवितेच्या आधीच जवळ आणणाऱ्या विधी आणि पद्धतींची सखोल समज रूपाने हातीशी झालेल्या भेटीचे वर्णन करताना देवता पित्री आणि पूज्यवंशी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांनी त्याच्या मेहनतीची आणि ज्ञान प्राप्तीसाठीच्या समर्पणाची कबुली देत त्याचे मनापासून कौतुक केले. एका मेळाव्याच्या दरम्यान महेश्वर त्याच्या भातासमोर उभा होता. त्याचे डोळे आतल्या प्रकाशाने चमकत होते. माझ्या मुलांनो, त्याने सुरुवात केली, तुम्ही सर्वांनी तुमची कर्तव्ये आणि सद्गुणाबद्दल स्पष्टपणे बोलला, पण आता मी तुम्हाला विश्वास आणि भक्तीची काही रहस्य उघड करीत असताना बाकाईने ऐकायचे बोलत असताना खवा अपेक्षेने थच कापत होती. महेश्वराचे शब्द सौम्य वाऱ्यासारखे होते, ज्याने त्यांच्या समजूतदारपणाच्या पानांना झुडपून काढले आणि त्यांना नवीन सत्यांकडे जागृत केले. ते म्हणाले, ज्यांनी चिंतामुक्त अंतःकरण जोपासले आहे आणि ज्यांचा अतूट विश्वास आहे, त्यांना कर्तव्य आणि भक्तीच्या रहस्यांची शिकवण दिली जाईल. त्यांची नजर सभागृहाच्या कानावर पडली, जणू काही त्यांची अंतःकरणे शुद्ध आणि ग्रहणशील असलेल्यांना शोधत असल्यासारखी. मी आता अशा व्यक्तीबद्दल बोलत आहे, जो एका महिन्यासाठी दररोज गुरांना अन्न देतो, दररोज फक्त एका जेवणाने स्वतःला संतुष्ट करतो. महेश्वरच्या आवाजाने श्रद्धेचा सूर घेतला, जणू तो एखाद्या पवित्र विधीबद्दल बोलत आहे. भक्त आज झुकले, त्यांचे चेहरे कुतूहलाने उजळले. महेश्वर पुढे म्हणाले, हे प्राणी अतुलनीय आशीर्वादित आहेत. ते केवळ देवता आणि मानवच नव्हे, तर अंधारात राहणारे असुरांचे समर्थन करणारे पवित्रतेचे मूर्त स्वरूप आहेत. त्यांची सेवा करणे म्हणजे गुणवत्तेच्या स्वतःचा वापर करणे, ज्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. सर्व माझे एक शांतता पसरली जेव्हा महेश्वरांच्या शब्दांनी मुक्तपणे फिरणारे गुरांच्या प्रतिमा तयार झाल्या. त्यांची सौम्य निनम्रता युगानुयुगे प्रतिध्वनित होत होती. जुन्या काळात तो म्हणाला, त्याचा आवाज एक कथा विनत होता. मी या उदात्त प्राण्यांबद्दल माझी संमती जाहीर केली होती, आणि जेव्हा आदिम कमळापासून जन्मलेल्या ब्राह्मणाने मला त्यांच्याशी दयाळूपणे वागण्याची विनंती केली, तेव्हा मी त्याची इच्छा पूर्ण केली. महेश्वर बोलत असताना त्याच्या मनाच्या डोळ्यात एक आकृती उमटली. एक भोऱ्या बैल त्याच्या मागच्या पायांवर अभिमानाने उभा होता. त्याचे शिंगे एका अलौकिक प्रकाशाने चमकत होते. वरच्या दिशेने बोट दाखवत तो म्हणाला, हे चिन्ह त्या दिवसापासून माझ्या मानक डोक्यावर साधन म्हणून उभे आहे. मी नेहमीच गुरांची काळजी घेतली आहे, आणि तुम्ही सर्वांनीही करायला हवी. महेश्वरांच्या शब्दांनी शक्तिशाली वरदान देणाऱ्या गुरागौरांचे स्पष्ट चित्र कळवल्यामुळे भक्तांनी ऐकले, प्रवेश केला. ते म्हणाले, जे त्यांची पूजा करतील त्याचा आत दृढनिश्चयाने भरलेला असेल, त्यांना त्यांचे पूर्ण बक्षीस मिळेल. जरी एका दिवसाच्या दयाळूपणाच्या कृतीसाठी गुरांवर आयुष्यभर केलेल्या चांगल्या कृतींमधून मिळवलेल्या गुणवत्तेचा एक चतुर्थांश भाग दिल. महेश्वराने भाषण संपवल्यावर सभाशात चिंतनशील राहिली. त्याच्या शब्दांच्या वजनामुळे हवा भारावून गेली होती, आणि भक्तांना माहीत होते की या प्रकटीकरणामुळे त्यांची समज कायमची बदलली आहे. एका पवित्र मेळाव्यात शहाणा स्कंद त्याच्या साथीदारांसमोर उभा राहिला आणि एक मोठे कर्तव्य प्रगट करू लागला, जे त्याचे पालन करणाऱ्यांसाठी मोठे गुण आणेल. सौम्य पण ठाम स्वरात तो म्हणाला, माझ्या मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, कारण मी फक्त मला माहीत असलेले एक रहस्य सांगेन. जर तुम्ही एका भले बैलाच्या शिंगातून थोडीशी माती घेतली आणि 3 दिवस तुमच्या शरीरावर लेप लावला, तर तुमचे स्नान का? तुम्ही सर्व डाग आणि वाईट कृत्ये धुवून टाकाल. तुम्ही या जीवनात सार्वभौमत्व प्राप्त कराल आणि प्रत्येक जन्मात तुमच्या शौर्यासाठी साजरे व्हाल. स्कंद बोलत असताना त्याच्या शब्दांचे वजन आणि महत्त्व होते. त्याच्या साथीदारांनी लक्षपूर्वक ऐकले. त्यांचे मन त्याने सामायिक केलेल्या शहाणपणासाठी खुले होते. तो पुढे म्हणाला, पण आणखी बरेच आहे. जर तुम्ही तांब्याचे भांडे घेतले आणि शिजवलेले अन्न मधात मिसळले, तर ते त्याच्या संध्याकाळी उगवत्या पौर्णिमेस बोली म्हणून अर्पण करा. साध्या गुद्र आदित्य विश्वदेव जुळे अश्विन मरुद आणि वासुरे अर्पण स्वीकारतील. असे केल्याने सोम वाढेल आणि विशाल समुद्रही वाढेल. विष्णू एक पूज्य देवता त्याच्या स्वतःच्या बुद्धीची देवाणघेवाण करण्यासाठी पुढे आला. माझ्या मित्रांनो, तो म्हणाला, जो व्यक्ती धर्म आणि कर्तव्याच्या रहस्याबद्दल विश्वासाने आणि खुल्या मनाने ऐकतो, जसे की उदात्त देवता आणि ज्ञानी ऋषींनी प्रकट केले आहे, तो कधीही वाईटाला बळी पडणार नाही. ते सर्व भीतीपासून मुक्त होतील आणि दैवी पात्र बनतील. शुभ कर्तव्यांचे वर्णन करणारे हे विभाग त्यांच्या रहस्यांसह तुम्ही वाचले तर ज्यांनी ते केले आहेत त्यांचे सर्व गुण तुम्हाला प्राप्त होतील. जेव्हा विष्णू बोलला, तेव्हा त्याच्या शब्दांनी वातावरण एका अलौकिक ऊर्जेने भरून गेले. त्याच्या साथीदारांना वाटले की त्यांची मने विसारत आहेत.
जणू काही त्यांच्यासमोर वास्तवच उलगडत आहे. विष्णू पुढे म्हणाला, या रहस्यांचे वाचन करणे किंवा इतरांकडून त्यांचे पठ ऐकणे भरपूर गुण आणेल. अशा व्यक्तीने अर्पण केलेले हव्या आणि काव्याबद्दल देवता आणि पितरे आनंदित होतील. अर्पणकर्त्याच्या गुणांप्रमाणेच हे अर्पण दाक्षे होतात. भीष्म एक पूज्य गोष्टी शिकवणींचा समारोप करण्यासाठी उभा राहिला. माझ्या प्रिय राजा, तो म्हणाला, धर्म आणि कर्तव्याची ही रहस्य मला व्यासाने उघड केली आहेत आणि आता ती तुमच्यापर्यंत पोचली आहेत. जो या पवित्र सत्यांशी परिचित आहे त्याला माहीत आहे की हे ज्ञान सर्व संपत्ती आणि संपत्तीपेक्षा जास्त आहे. ते ज्ञान विश्वास असलेल्या व्यक्तीला किंवा नास्तिकाला किंवा ज्यांनी आपली कर्तव्ये सोडून दिली आहेत किंवा करुणेपासून दूर गेले आहे त्यांना देऊ नये. भीष्माने बोलणे संपवल्यावर संत विष्णू आणि भीष्म यांनी सामायिक केलेल्या सखोल शिकवणीबद्दल आदराने सामूहिक श्वास रोखल्यासारखी जमाव शांत झाला. हवा भक्तीच्या वातावरणाने भरलेली होती. जणू देवाची उपस्थिती त्यांच्यावर उतरली होती. एका शांत क्षणी पानांच्या हलक्या गडगड्याने वेढलेले युधिष्ठिर भीष्मासमवेत बसून इतरांकडून अन्न स्वीकारण्याच्या गुंतागुंतीबद्दल मार्गदर्शन मागत बसले. हे भत्या व्यक्ती कोण आहेत? त्याने त्याच्या आवाजात अगदी कुजबुजून विचारले. ज्यांच्याकडून या जगातील ब्राह्मण त्याचे अन्न स्वीकारू शकेल, ज्यांच्याकडून क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अनुक्रमे त्यांचे अन्न घेऊ शकतील. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे दूरवर टक लावून पाहत होते. तो म्हणाला, एखादा ब्राह्मण त्याचे अन्न दुसऱ्या ब्राह्मणाकडून किंवा क्षत्रियाकडून किंवा वैश्याकडून घेऊ शकतो, पण त्याने कधीही शूद्राकडून अन्न स्वीकारू नये. कारण ज्याने ज्ञान आणि आध्यात्मिक वाढीसाठी स्वतःला समर्पित केले नाही अशा व्यक्तीकडून जेव्हा एखादा ब्राह्मण अन्न घेतो तेव्हा तो पृथ्वीच्या अत्यंत घृणास्पद गोष्टीचा उपभोग घेण्यासारखा असतो. भीष्माने पुढे म्हटल्याप्रमाणे युधिष्ठिरचे डोळे समुद्रापणात रुंदावले. क्षत्रिय ब्राह्मण क्षत्रिय किंवा वैश्याकडून त्याचे अन्न घेऊ शकतो त्याने स्पष्ट केले, परंतु त्याने शूद्रांनी दिलेले अन्न टाळले पाहिजे. ज्यांना वाईट मार्गांचे व्यसन आहे आणि जे कोणत्याही प्रकारचा संशय न घेता सर्व प्रकारचे अन्न खातात. भीष्माच्या शब्दांनी अनुभवाचा भार उचलला, कारण त्याने अनेक युद्धांमधून जगले होते आणि कृतींचे परिणाम पाहिले होते. वैष्णवाच्या कर्तव्याचे महत्त्व सांगताना भीष्माची नजर आतल्या बालूस वळली. एक वैश्य त्याच्या स्वतःच्या कृतींची आणि शेतीची फळे वाटून जगतो. तो म्हणाला, गायीचे प्रजनन आणि व्यापार हे वाईट काम आहे, ज्यामध्ये वैश्य निंदा होण्याची भीती न बाळगता गुंतू शकतो. तरी भीष्माने एक इशारा दिला, जर एखाद्याने दुसऱ्या जातीचा व्यवसाय स्वीकारण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सोडला तर त्यांना त्याच जातीचे मानले पाहिजे. जसा सूर्य मावळू लागला आणि संपूर्ण भूप्रदेशावर लांब छाया पडू लागली, तसंच भीष्माने शूद्र मानल्या जाणाऱ्या लोकांची यादी केली. रोगनिवारक कलेचे प्राध्यापक, भाडोत्री, सैनिक घराचा पहारेकरी म्हणून काम करणारे पुजारी असे ते म्हणत असत, आणि जे लोक कोणताही नफा न घेता अभ्यासासाठी संपूर्ण वर्ष समर्पित करतात त्या सर्वांना शूद्र मानले जायचे. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन शहाणपण आत्मसात करत होते. भीष्माने निश्चित अन्नात सहभागी झालेल्याबद्दल बोलताना हवा थंड होत गेली. जे लोक शूद्रांच्या घरात समारंभात अर्पण केलेले अन्न निर्लज्जपणे घेतात त्यांना भयंकर आपत्तीचा सामना करावा लागतो. ते म्हणाले, अशा निषिद्ध अन्नाचा उपभोग घेतल्यामुळे ते त्यांचे कुटुंब शक्ती आणि ऊर्जा गमावतात आणि प्राण्यांचा दर्जा प्राप्त करतात, कुत्र्यांच्या पदावर उतरता सद्गुणात पडतात आणि सर्व धार्मिक आचरणांपासून वंचित राहतात. रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. भीष्मचे शब्द सूर्य नुकतेच राज्यावर उगवायला सुरुवात केली होती. त्याने गजबजलेल्या हस्त्यांवर एक उबदार चमक दाखवली होती. युधिष्ठिर शहाणा आणि न्याय राजा चिंतनशील शांततेत बसला होता. त्याचे मन एका तातडीच्या प्रश्नाने व्यापले होते. तो पूजा ज्येष्ठ राजकारणी भीष्माकडे वळला आणि त्याच्या हृदयावर भारी असलेल्या एका विषयावर मार्गदर्शन मागत होता. अहिंसा या संस्कृत शब्दाचा वापर कर ते म्हणाले, अहिंसाने आपल्याला शिकवले आहे की काही खाद्यपदार्थ स्वीकारार्ह आहेत तर इतरांपासून दूर राहिले पाहिजे, परंतु या शिकवणीच्या एका पैलूमुळे मला त्रास होतो. जेव्हा ब्राह्मण दुसऱ्याकडून अन्न स्वीकारतो तेव्हा काय होते, विशेषतः जर ते देवांच्या सन्मानार्थ किंवा मानेसाठी अर्पण केले गेले, तर ब्राह्मणासाठी शुद्धीकरणाची गुंतागुंत समजावून सांगण्यास सुरुवात करत असताना भीष्मचे डोळे शहाणपणाने चमकले. स्पष्ट लोणी स्वीकारताना तो म्हणाला, अग्नीवर नैवेद्य टाकून आणि सावित्री सूत्र वाचून प्रायश्चित्त केले जाते. तिलाला त्यात शुद्धीकरणाची आवश्यकता असते, तर मांस, मधमीठ किंवा सोन्याला वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता असते. विश्व बोलत असताना
त्याच्या शब्दांनी ब्राह्मणांना दूषित अन्न स्वीकारण्याच्या पापापासून शुद्ध करण्यासाठी तयार केलेल्या गुंतागुंतीच्या विधी आणि समारंभाची एक चित्रफित लिहिली सोडण्यासाठी तो पुढे म्हणाला, ब्राह्मण शांतपणे गायत्री प्रार्थनेचे पठण करून आणि हातात लोखंडी तुकडा धरून शुद्ध होतो. जो सर्वांना दिसतो. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन प्रत्येक विधीचे बारकावे आत्मसात करत होते. भीष्माच्या शब्दांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी आवश्यक असलेल्या विविध क्षमांची स्पष्ट चित्रे रेखाटली. मृत व्यक्तीच्या घरी अन्न खाल्ल्यानंतर 12 दिवस दररोज 3दा स्नान करणे, स्वतःला अशुद्धतेपासून शुद्ध करण्यासाठी स्नान करणे आणि सावित्री स्तोत्राचे पठण करणे किंवा वैशाम्य व जेवण करताना सलग 3 रात्री भिक्षा घेऊन जगणे. जसा सूर्य आकाशात वर चढत होता तसतशी भीष्माची शिकवण खालच्या जातीच्या लोकांबरोबर खाण्याच्या परिणामांकडे वळली. जेव्हा एखादा ब्राह्मण शूद्राबरोबर खातो तेव्हा शूद्र कुटुंबाची प्रतिष्ठा गमावतो. जेव्हा एखादा वैश्य दुसऱ्या वैश्याबरोबर खातो तेव्हा ते गुरुडोगे आणि मित्र गमावतात. क्षत्रिय समृद्धी गमावतो आणि ब्राह्मण त्याचे वैभव आणि ऊर्जा गमावतो. असा इशारा त्याने दिल्या परिणामांचे गांभीर्य समजून घेत असताना युधिष्ठिरचे डोळे मोठे झाले. त्याला माहीत होते की भीष्म हे कट्टर परंपरेतून नव्हे तर सर्व गोष्टींच्या परस्पर संबंधांच्या सखोल समजुतीतून बोलत होते. विसंसा दिवस पुढे सकत गेला तसतशा भीष्माने आपल्या शिकवणीचा समावेश कठोर इशारा देत केला. अशा परिस्थितीत पापाचा नाश करण्यासाठी प्रायश्चित्त घेतले पाहिजे आणि प्रायश्चित्ताचे संस्कार केले पाहिजेत. ज्यांनी वडीलधाऱ्याचे शब्द हवेत हलक्या वाऱ्याच्या झपाटलेल्या पानांसारखे लटकत होते, ज्यामुळे युधिष्ठिराला शुद्धता आणि अशुद्धता यांच्यातील नाजूक संतुलनाची आठवण होते. जसा सूर्य उतरायला लागला. युधिष्ठिरच्या सभोवती जमलेल्या सगळं एक उदारणारी प्रकाश टाकणारा सूर्य राज्यावर मावळत होता. राजा म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांपासून भारावून गेलेला तरुण राजकुमार खऱ्या महानतेच्या मार्गावर मार्गदर्शन मागत होता. तो भीष्म या पूजक कुंतीच्याकडे वळला, जो देव आणि मानव यांच्यामध्ये एकसारखा चालत होता. भरत उत्कंठेच्या भावनेने भरलेला त्याचा आवाज. युधिष्ठिर म्हणाला, मी नेहमी 2 आदर्शांमध्ये फाटलेला आहे. दान आणि भक्ती या जगात कोणाचा अधिक आदर आहे मला सांगा. हे सर जेणेकरून मला सत्य कळेल. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे चमकू लागले. त्याचे शब्द युगाच्या शहाणपणाने झिरपून वाहत होते. युधिष्ठिर, मी तुम्हाला सद्गुण आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालणाऱ्यांबद्दल सांगतो, ज्यांनी तपश्चर्येद्वारे त्यांची अंतःकरणे शुद्ध केली आहेत आणि धर्मनिष्ठेचे कार्य केले आहे. त्यांच्या भक्तीने त्यांना आपल्या नश्वर आकर्षणाच्या पलीकडे नेले आहे. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याच्या आवाजात कथांची एक चित्रफीत होती. त्यातील प्रत्येक कथा शेवटच्या कथेपेक्षा अधिक श्वास रोखून धरायला लावणारी होती. तो आत्रेयवंशीबद्दल बोलत होता, ज्याने आपल्या शिष्यांना परमात्म्याचे ज्ञान दिले होते आणि अशा प्रकारे त्याला आकाशीय प्रदेशात नेण्यात आले होते. राला शिवी, ज्याने ब्राह्मणाच्या फायद्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलाचा त्याग केला होता आणि स्वतःला स्वर्गात स्थान मिळवून दिले होते. भीष्मच्या शब्दांनी या प्राचीन वीरांची जिवंत चित्रे रंगवली. गंतीदेव, ज्याने वशिष्ठाला भेटवस्तू दिल्या होत्या. देववर्धन, ज्याने सोन्याची छत्री दान केली होती. आमोरीस, ज्याने आपले संपूर्ण राज्य सोडले होते. प्रत्येकाची कथा ही दान आणि भक्तीच्या परिवर्तनशील शक्तीचा पुरावा होती. जशी रात्र पुढे सकत गेली तसंच भीष्म नीतिमत्तेच्या मार्गावर चालणाऱ्यांच्या कथा सांगत राहिले. तेथे ब्राह्मणांना मौल्यवान वस्तू भेट देणारा राजा जन्मेजय होता. ज्ञानी पुरुषांना दागिने आणि घरे देणारा वसुदेवी होता. अगस्त्याला आपली मुलगी आणि राज्य दान करणारी निमी होती. कथा भीष्माकडून एका नदीप्रमाणे वाहू लागल्या. प्रत्येक कथा शेवटल्याशी जोडली गेली आणि सद्गुण आणि भक्तीची एक अखंड साखळी तयार झाली. युधिष्ठिर, राम, वशिष्ठ, काक्षसेन, मरुत, ब्रह्मदत्त, मित्र सुद्युम्न, सहर्षित, चात्युम्न, सुमनी, द्युतिवट, मदिरासु, लोमपत, भागीरथ यांच्याबद्दल बोलत असताना युधिष्ठिर ऐकला, प्रवेश केला. प्रत्येक जण दान आणि भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्यांची वाट पाहत असलेल्या बक्षिसांचे एक समजदार उदाहरण होते. रात्र जसजशी खोल होत गेली तसंच युधिष्ठिरचे मन आश्चर्याने आणि विस्मयाने भरून गेले. त्याने त्याच्या पुढे एक असे जे पाहिले जेथे सद्गुणांचे बक्षीस होते, जेथे धार्मिकता त्याच्या इच्छेच्या पलीकडे असलेल्या क्षेत्राकडे नेत असे. पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर याच्या सभोवती जमलेल्या सभेमध्ये एक उदार नारिंगी प्रकाश टाकत राज्यावर सूर्य मावळत होता. तो कुतूहल आणि सन्मानाच्या वातावरणात बसला होता. त्याचे डोळे लहानपणापासून त्याचे मार्गदर्शक असलेल्या बुद्धिमान आणि आदरणीय कुलगुरू भीष्मावर लक्षपूर्वक केंद्रित करत होते. महाराज, युधिष्ठिर सदेने भरलेल्या आवाजात म्हणाला, मी तुमच्याकडून स्वर्गात गेलेल्या
त्या राजांची नावे ऐकली आहेत. तुम्हाला सत्याच्या व्रताचे पालन करण्याची आणि दानधर्म पाळण्याची मोठी शक्ती आहे. मला याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. त्याचे शब्द हवेत उडालेले होते. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत विमाने मान डोलावत असताना त्याचे डोळे समजूतदारपणाने चमकले. ऐका कुंतीपुत्र, तो म्हणाला. त्याचा आवाज सौम्य पण ठाम आहे. मी तुम्हाला भेटवस्तूंच्या विषयाबद्दल तपशीलवार सांगेन. 5 प्रकारच्या भेटवस्तू आहेत आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगेन. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे जाण्यापूर्वी आपले विचार गोळा केले. पहिल्या प्रकारची भेट गुणवत्तेच्या इच्छेतून दिली जाते. भीष्माने सुरुवात केली. जेव्हा कोणी ब्राह्मणांना ज्यांनी पवित्र ग्रंथांचा अभ्यास आणि शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले आहे दान करते, असे केल्याने एखाद्याला या जगात प्रसिद्धी मिळते आणि दुसऱ्या जगात मोठा आनंद मिळतो. तो थांबला. त्याच्या समोरील सभेचे सर्वेक्षण करत पण लाभाच्या इच्छेतूनही भेटवस्तू दिल्या जाऊ शकतात. तो पुढे म्हणाला, असे तेव्हा होते जेव्हा एखाद्याला ते मागितले आहे म्हणून दिले, कदाचित बक्षीस किंवा कृपेच्या आश्वासनासह, किंवा कधी कधी लोक सवयीतून देतात. फक्त ते त्यांच्या स्वभावाचा एक भाग बनले आहे. म्हणून ते बोलत असताना भीष्माचे डोळे थोडे ढगाळ दिसत होते. जणू काही पूर्वीचे अनुभव आठवतात किंवा भीतीपासून बनवलेल्या भेटवस्तू असतात. त्याचा आवाज अधिक गंभीर स्वर घेत म्हणाला, असे तेव्हा होते जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याला देते ज्यामुळे अन्याचा हानी किंवा त्रास होऊ शकतो. अगदी शहाणा आणि विद्वान व्यक्ती देखील अशा भेटवस्तू स्वतःच्या संरक्षणासाठी देऊ शकते, पण सर्वात उदात्त प्रकारची भेट मुक्त निवडीतून दिली जाते. भीष्माने उत्साहाने चमकणारे त्याचे डोळे घोषित केले. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला बक्षीस किंवा कृपेची अपेक्षा न करता देते तेव्हा हे घडते. हे प्रेम आणि आपुलकीचा हावभाव आहे जो दुसऱ्याच्या कल्याणाला महत्त्व देतो. हे दाखवण्याचा एक मार्ग आहे का. आणि शेवटी दयाळूपणे बनवलेल्या भेटवस्तू असतात. त्याने निष्कर्ष काढला, जेव्हा एखादी व्यक्ती गरीब आणि गरजू व्यक्तीला दयाळूपणे आणि दयाळूपणे देते, अशा भेटवस्तू केवळ प्राप्तकर्त्यासाठीच नव्हे तर स्वतः निर्गीदारासाठीही आनंद आणतात. भीष्माने बोलणे संपवल्यावर सनईमध्ये एक शांतता पसरली. युधिष्ठिरचे डोळे समजूतदारपणामुळे ऋण झाले होते. त्याचा चेहरा त्याला दिलेल्या शहाणपणाबद्दल त्याच्या कृतज्ञतेची खोली प्रतिबिंबित करत होता. कुलगुरूंचे शब्द सोने पावसासारखे होते, ज्यामुळे सभेला पोषण आणि ताजेतवाने वाटले. मोठ्या दुःखाच्या काळात राजा युधिष्ठिर आपले पूज्य आजोबा भीष्माकडे वळून मार्गदर्शन आणि शहाणपण मागत होता. राजाचे शब्द आदर आणि उत्कटतेने भरले होते. ते आजोबा, तुमच्याकडे प्रचंड शहाणपण आहे. तुम्ही शिक्षणाच्या प्रत्येक शाखेशी पूर्णपणे परिचित आहात. मला तुमच्याकडून धर्म आणि नफा यांच्याशी जोडलेले प्रवचन ऐकण्याची इच्छा आहे, जे पुढे आनंदाकडे नेतात आणि जे सर्व प्राण्यांसाठी आश्चर्याने भरलेले आहेत. राजाचे शब्द ऐकून भीष्माचे डोळे आनंदाने चमकले. तो युधिष्ठिर आणि त्याच्या भावाबद्दलच्या प्रेमाने भरून गेला आणि त्याला माहीत होते की ही एक पवित्र कथा सांगण्याची वेळ आहे. भीष्म म्हणाला, या विष्णूच्या सामर्थ्याच्या विषयावर मी तुम्हाला नक्कीच आनंददायी प्रवचन देईन, जे पूर्वीच्या काळात दर्शविले गेले होते आणि जसे मी माझ्या गुरुकडून ऐकले आहे. भीष्माने कृष्णाची कथा सांगण्यास सुरुवात केली, ज्याने 10 आणि 2 वर्षे चाललेल्या व्रताचे पालन केले होते. सद्गुणी आत्मदीक्षा संस्कारातून गेला होता आणि त्याचे तप इतके तीव्र होते की ते स्वतः देवांसाठी योग्य असल्याचे म्हटले जात होते. जेव्हा कृष्ण त्याच्या डोंगरा सिंहासनावर बसला, त्याच्या शिष्यांनी आणि महान ऋषींनी वेलेला नाद पर्वत धमन्यात देवला. कश्यप, हस्तिकाश्यप आणि इतर अनेक त्याच्या तोंडातून अग्नी बाहेर पडला. अग्नी असा होता जो यापूर्वी कुणीही पाहिला नव्हता. त्याने डोंगर, झाडे, पक्षी, प्राणी आणि त्यावर राहणाऱ्या प्राण्यासह त्याच्या मार्गातील सर्व काही गिळंकृत केले. पर्वताचे शिखर निर्जीन झाले, सर्व जीवन नष्ट झाले. परंतु कृष्णाने सौम्य नजरेने डोंगराला त्याच्या पूर्वीच्या स्थितीत परत आणले. फुले पुन्हा एकदा फुलली, पक्षी गोडधून गात होते आणि प्राणी मोकळेपणाने फिरत होते. दृश्य पाहून ऋषी आश्चर्यचकित झाले. त्यांनी यापूर्वी असे काही पाहिले नव्हते. त्यांचे केस शेवटपर्यंत उभे होते. त्यांची दृष्टी अश्रूंनी धूसर झाली होती. जेव्हा ते कृष्णाच्या सामर्थ्याचे आश्चर्य पाहत होते, मधूचा नाश करणारा नारायण त्यांना म्हणाला, आश्चर्याने तुमची अंतःकरणे का भरली आहेत. मी सर्व जग निर्माण करतो आणि त्यांचा पुन्हा नाश करतो. मी हिवाळा, उन्हाळा आणि पावसाचा हंगाम आहे. सर्व प्राण्यांपैकी फिरणारा आणि स्थिर मी पिता, आई, स्वामी आणि मूळ आहे श्री नारायणाला. त्यांच्या शंका समजावून सांगितल्या, आम्ही तुमच्या तोंडातून निघणारा अग्नी पाहिला आहे, ज्याने त्याच्या मार्गातील सर्व काही भस्मसात केले आहे. आम्ही आश्चर्य आणि शंकांनी भरलेले आहोत. ते सर्व शुभतेचे स्रोत
आमच्यासाठी ही शंका सोडून एक तुम्हाला शोधते कृष्णाचे वडील वासुदेव यांनी हस्तक्षेप करून प्रतिज्ञा आणि तपश्चर्या पाळण्याची स्वतःची कथा सांगितली. त्याने स्पष्ट केले की त्याच्या तोंडातून जी अग्नी बाहेर आली होती ती खरोखरच विष्णूची ऊर्जा होती, जी त्याचे प्रकटीकरण होती. सिद्ध आणि चढ असलेल्या हिमावतच्या भरे पर्वतांमध्ये एक भव्य दृश्य घडले. सर्व देवतांचा नीतिमान देव महादेव, ज्याला शिव असेही म्हणतात, तो ध्यानाने बसला होता. त्याच्या भोवती शेकडो प्रेतात्म प्राणी होते, ज्यांनी पाहणाऱ्याच्या नजरेसमोर विविध पैलू सादर केले. काहींचे चेहरे सिंह, वाघ किंवा हातीसारखे होते, तर इतर कोले पहाडी किंवा वनांसाठी होत्या. आकाशातील फुले आणि धुपाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती आणि खोऱ्यामधून आकाशीय वाद्यांचे आवाज प्रतिध्वनित होत होते. मारुत, वासू, साध्या, विश्वदेव आणि यक्ष या सिद्धास महान ऋषी योगामध्ये केंद्रित मनासह त्या डोंगरावर वास्तव्य करत होते. उत्कृष्ट खनिलांनी सुशोभित केलेल्या एका शिखरावर महादेव बसला असताना त्याच्या पवित्र धाग्यावर साप होता. त्याचे हात लाल अंगाने सजलेले होते आणि त्याची दाढी हिरवी होती. त्याने डोक्यावर कुलूप लावले होते आणि त्याच्या भयानक वैशिष्ट्यांमुळे देवांच्या सर्व शत्रूंच्या अंतःकरणात भीती निर्माण झाली होती. अचानक महादेवाची पत्नी हिमावतची मुलगी उमा त्याच्या भोवती महान देवतेच्या सोपी असलेल्या भूतांच्या पत्नीने वेढलेली. तिचा पोशाख तिच्या स्वामीसारखा होता आणि तिने प्रत्येक तीर्थातील पाण्याने भरलेली एक बरणी धरली होती. ती जवळ येत असताना तिने सर्व बाजूनी फुलांचा पाऊस पाडला आणि विविध प्रकारचे गोड अत्तर विखुरल्या सतमुख ओठांनी आणि विनोद करण्याच्या इच्छेने उमा यांनी महादेवाचे डोळे मागे वळून आपल्या दोन सुंदर हातांनी झाकले. त्याचे डोळे बंद होतात सर्व प्रदेश डरत झाले आणि सर्वत्र जीवन लुप्त झाल्याचे दिसले. होम संस्कार संपुष्टात आले आणि विश्व अचानक पवित्र औषधपासून वंचित झाले. जिवंत प्राणी आनंदी आणि भीतीने भरून गेले, कारण जेव्हा महादेवाचे डोळे बंद झाले तेव्हा विश्व सूर्यहीन झाल्यासारखे वाटले. पण लवकरच महादेवाच्या कपाळातून एक शक्तिशाली आणि धगधगत्या आगीची ज्योत बाहेर आली आणि त्यावर दुसऱ्या सूर्यासारखा दिसणारा तिसरा डोळा दिसला. तो डोळा युग अग्नीसारखा चमकला आणि डोंगराला भस्म करू लागला. हिमावतच्या मोठ्या डोळ्यांच्या मुलीने जे घडले ते पाहून जर त्या अग्नीसारखे दिसणारे तिसरे डोळे असलेल्या महादेवापुढे आपले डोके झुकवले. ती तिथे तिच्या स्वामीकडे टक लावून उभी राहिली. जेव्हा डोंगरा जंगले सर्व बाजूंनी जळत होती, त्यांच्या वासाची आणि सरळ चरडीची इतर झाडे आणि त्यांची मोहक पादत्राणे आणि विविध उत्कृष्ट औषधीवरच प्रतिभीतीपोटी हरणांचे आणि इतर प्राण्यांचे कळप जिथे हा बसला होता त्या ठिकाणी आले आणि त्याचे संरक्षण मागितले. त्या प्राण्यांनी ते जवळजवळ भरले असताना महान देवतेची माघार एका विलक्षण सौंदर्याने उजळली. दरम्यान ती आग प्रचंड फुगली, अगदी आकाशापर्यंत वाढली आणि संपली. दैवी क्षेत्रात चार चेहरे असलेला पराक्रमी देव भगवान महेश्वर आणि सौंदर्य आणि करुणेची देवी उमा यांच्यात एक पवित्र संवाद सुरू झाला. हे दृश्य देवाच्या श्रद्धेचे सण असलेल्या स्मशानभूमीत मांडण्यात आले होते, जिथे तो अनेकदा आध्यात्मिक सांत्वनाच्या शोधात भटकत असे. उमा जेव्हा महेश्वरच्या जवळ पोहोचली तेव्हा तिला त्याचे भव्य रूप लक्षात आले, ज्याचे चार चेहरे पूर्व, उत्तर, पश्चिम आणि दक्षिण दिशेला वळले होते. प्रत्येक चेहऱ्याची शक्ती आणि परोपकाराची एक आभा उत्सर्जित केली, जणू देवाचे भव्यानी स्वरूप प्रतिबिंबित होते. महेश्वराने उमा यांना समजावून सांगितले की संपूर्ण विश्वात विखुरलेल्या सौंदर्याच्या कण्यांपासून भलामनाने निर्माण केलेल्या तिलोत्तमा या सुंदर स्त्रीला पाहण्याच्या तीव्र इच्छेमुळे तो चतुर्मुख झाला आहे. तिलोत्तमाने तिच्या अतुलनीय सौंदर्याने आणि मोहक स्मिताच्याने महेश्वराला तिच्या मोहिनीने मोहात पाडले होते. ती वेगवेगळ्या दिशेने वळत असताना महेश्वराचा एक नवीन चेहरा समोर येईल. प्रत्येक जण तिच्याबद्दलचे त्याचे अमर्याद प्रेम आणि भक्ती प्रतिबिंबित करेल. देवाचे चार चेहरे वेगवेगळ्या पैलूंमधून विश्वावर राज्य करण्याच्या त्याच्या क्षमतेचे प्रतीक आहेत. सार्वभौमत्व, पूर्व आध्यात्मिक संबंध, उत्तर शुभता, पश्चिम आणि विनाश दक्षिण. महेश्वरच्या कथेने चक्रावून गेलेल्या उमाने त्याच्या वाहनाच्या निवडीबद्दल विचारले. हे भव्य गोवंश बैल महेश्वराने उघड केले की हा बैल एकेकाळी सुबी नावाची एक दिव्य गाय होती, जी ब्राह्मणाने मुबलक दूध देण्यासाठी तयार केली होती. तथापि जेव्हा तिच्या एका वासराने चुकून देवाच्या शरीरावर हात फेकला तेव्हा तो संतप्त झाला आणि त्याने सर्व गुराढोरांना जाळून टाकले, ज्यामुळे ते रंगात वैविध्यपूर्ण झाले. निर्माता ब्रह्मा यांनी हस्तक्षेप केला आणि महेश्वराला त्याला वाहनासाठी वाहन म्हणून बैल आणि त्याच्या झेंड्यावर एक साधन म्हणून भेट दिली. उमा प्रश्न विचारत राहिली. तेव्हा ती महेश्वराला त्याच्या इतर स्वर्गीय निवासस्थानांपेक्षा स्मशानभूमीत राहण्यास काय प्राधान्य आहे
याबद्दल विचारले. देवाने स्पष्ट केले की त्याला या पवित्र ठिकाणी सांत्वन मिळाले, जिथे भूत प्राणी त्याचे साथीदार राहायला आवडतात. त्याचा असा विश्वास होता की स्मशानभूमी हे एक अभयारण्य आहे, ज्यात वडाच्या झाडाच्या फांद्या आणि फुलांच्या फाटलेल्या माळा सुशोभित आहे. तुमाच्या कुतूहलाने तिला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 आदेशांच्या कर्तव्यांबद्दल विचारायला प्रवृत्त केले. महेश्वर प्रत्येक क्रमाच्या पवित्र जबाबदाऱ्या स्पष्ट करू लागला. ज्याने आपल्या कर्तव्यांचे पालन केले ते आध्यात्मिक वाढ साध्य करतील आणि ब्रह्मासोबत एक होतील यावर जोर दिला. ब्राह्मणांसाठी उपवास करणे, वेदांचा अभ्यास करणे आणि विधी करणे हे कर्तव्य होते. क्षत्रियचे कर्तव्य त्याच्या लोकांचे रक्षण करणे आणि न्याय कायम राखणे हे होते. तर वैश्य व्यापार आणि व्यापारात गुंतण्यासाठी जबाबदार होता. लक्षपूर्वक ऐकत असताना महेश्वर करुणा, सत्यनिष्ठा आणि आत्मसंयमाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक क्रमाची कर्तव्ये स्पष्ट करत राहिले. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या उमा या देवीने सर्व प्राण्यांचा स्वामी असलेल्या महेश्वराचा सल्ला मागितला. तिला या 7 प्रदेशांमध्ये राहणाऱ्या वन निर्वासितांनी पाळलेले पवित्र नियम समजून घ्यायचे होते. एकाग्र मन आणि संयमी भावनेने एकांतवासी नद्यांच्या झऱ्यांमध्ये आणि कारंजांमध्ये, टेकड्यांवर आणि पर्वतांवर आणि जंगलांमध्ये राहता सतमय स्व या वनवासी लोकांच्या कर्तव्यांचे पठण करू लागले, जे त्यांच्या संरक्षणासाठी केवळ स्वतःवर अवलंबून असलेले लोक होते. ते दिवसातून 3 वेळा स्नान करतात, पितरे आणि देवतांची पूजा करतात, पवित्र अग्नीवर नैवेद्य ओततात आणि इष्टिहोम विधी करतात. ते इमुदा आणि एरणापासून काढलेल्या फळे, मुळे आणि तेलावर जगतात. योग पद्धतीवर प्रभुत्व मिळवल्यानंतर आणि वासना आणि क्रोधापासून स्वतःला मुक्त करून ते विरासनाच्या मुद्रेत बसून स्वतःला थंड पाणी आणि अग्नीच्या संपर्कात आणतात. ते एकांतवासी पाणी किंवा हवा किंवा शेवाळावर उदरनिर्वाह करत असत. त्यांच्या मक्याच्या खोडासाठी फक्त 2 दगड वापरत असत. काही जण यासाठी एकट्याने दात वापरत असत. त्यांच्याकडे कोणतीही भांडी नव्हती. त्याऐवजी ते कपडे म्हणून चिंकारा झाडांच्या सालांवर किंवा खणांच्या कात्र्यांवर अवलंबून होते. त्यांचे आयुष्य जंगल आणि जंगलात गेले, जिथे ते भटकत राहत आणि ध्यान करत होते. तपस्वी यशाच्या धर्मग्रंथांचे पालन करणाऱ्या वनवासी निर्वासितांच्या प्रथांचा एक वेगळा संच होता, जे मुक्तपणे फिरत असत. ते मुंडन केलेल्या डोक्यासह तपकिरी पोशाख परिधान करत असत, तर पत्नींसह रात्री घरी घालवत असत. ते दिवसातून 3 वेळा स्नान करत असत आणि वाळवंटातील पाणी आणि फळांचा वापर करून होम विधी करत असत. त्यांच्या कर्तव्यांमध्ये ध्यान, योग, ध्यान आणि धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेल्या पवित्र कृतींचे पालन यांचा समावेश होता. महेश्वर पुढे म्हणाले, जे ही कर्तव्ये पार पाडतात त्यांना कठोर तपश्चर्येसाठी बक्षिसे मिळतील. रानाने पत्नींसह विलोप होऊन त्यांच्या इंद्रियांची तृप्ती त्यांच्या विवाहित जोडीदारापुरती मर्यादित ठेवली पाहिजे. केवळ त्यांच्या ऋतूंमध्येच लैंगिक संबंधात गुंतले पाहिजे. त्यांनी धार्मिक मार्गाचे अनुसरण केले पाहिजे आणि कधीही लहरी इच्छेच्या वस्तूंचा पाठपुरावा केला नाही पाहिजे. यांनी आपापल्या आश्रमात राहणाऱ्या तपश्चर्येची संपत्ती असलेल्या किंवा मोठ्या संपत्तीसह राजे आणि राजकुमार असलेल्या तपस्वींच्या कर्तव्यांविषयी अधिक स्पष्टीकरण मागितले. महेश्वर यांनी उत्तर दिले की या व्यक्ती विशिष्ट कृत्यांचे पालन करून मोठ्या वैभवाने संपन्न होण्यास यशस्वी होऊ शकतात. जंगलाच्या रहिवाशांसाठी शाश्वत स्थान प्राप्त करणे आणि आकाशीय चंदन पेस्टने स्वतःला सुशोभित करणे यासाठी त्यांना एका विशिष्ट मार्गाचे अनुसरण करणे आवश्यक होते. महेश्वराने चांगुलपणाचा मार्ग स्पष्ट करणे सुरू ठेवल्याने उम्माच्या शंका दूर झाल्या. ते म्हणाले की ज्याने परिपूर्ण निरुपद्रवीपणाची किंवा निर्दोषतेची देणगी दिली आहे, तो धर्माने संपन्न झाला आहे. करुणा दाखवणे, सर्व प्राण्यांप्रती प्रामाणिकपणा स्वीकारणे आणि सर्व प्राण्यांचा आत्मा बनणे, यामुळे देखील ही स्थिती निर्माण झाली. सर्व वेदांमध्ये स्नान करणे हे सर्व प्राण्यांप्रती प्रामाणिकपणाच्या वर्तनासारखे होते. उमा या देवीच्या उपस्थितीत भगवान शिव एक सोने स्मिताचे घेऊन बसले. त्यांचे डोळे एका स्पष्ट रात्री ताऱ्यांसारखे चमकले. उमाची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. जेव्हा तिने त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांच्या रहस्याबद्दल विचारले, त्यांच्या उदात्त जन्मापासून एखादी व्यक्ती कशी पडू शकते आणि खालच्या जातीची सदस्य कशी बनू शकते
हे समजून घेण्याचा तिने प्रयत्न केला. मग म्हणाली, तू ज्या पवित्र देवाने भरचे डोळे आणि पुष्णाचे दात फाडले, जक्षे बलिदानाचा नाश करणारा तीन डोळ्याचा देव, मला एक मोठी शंका आहे. एक वैश्य शूद्र कसा बनू शकतो? कोणत्या कृतींद्वारे क्षत्रिय वैश्य बनतो? आणि ब्राह्मण त्याच्या उजाचा जन्मापासून कसा पडू शकतो? आणि क्षत्रिय किंवा शूद्र कसा बनू शकतो? भगवान शिवाची अभिव्यक्ती विश्वासी झाली, कारण त्याने वर्णाची गुंतागुंत स्पष्ट करण्यास सुरुवात केली. ब्राह्मणाचा दर्जा मिळवणे अत्यंत कठीण आहे. तो म्हणाला, इतर तीन आदेशांप्रमाणेच मूळ निर्मिती किंवा जन्माद्वारे एक ब्राह्मण बनतो. तथापि जर एखादा ब्राह्मण त्यांच्या कर्तव्यांपासून दूर गेला आणि दुसऱ्या क्रमाने नियुक्त केलेल्यांचे पालन केले, तर त्यांना यापुढे ब्राह्मण मानले जात नाही. भगवान शिव सतत समजावून सांगत असताना उम्माचे डोळे समजूतदारपणाने चमकले. जो क्षत्रिय त्याच्या पुढच्या आयुष्यात ब्राह्मणासारखा जगतो तो एक होईल. त्याचप्रमाणे जो वैश्य शूद्रांच्या प्रथांचे पालन करतो तो शूद्र बनतो. ब्राह्मण एक त्यांच्या उजात जन्मापासून दूर जाऊ शकतो, आणि जर त्यांनी त्यांची कर्तव्ये पाळली नाहीत तर शूद्र बनू शकतो. लक्षपूर्वक ऐकत असताना भगवान शिवाने निषिद्ध अन्न खाण्याचे परिणाम प्रकट केले. जर एखादा ब्राह्मण त्याच्या पोटात शूद्र अन्नाचा काही भाग शिल्लक ठेवून मरण पावला, तर तो त्याच्या पुढच्या आयुष्यात शूद्र म्हणून जन्म घेईल. त्याने यावर जोर दिला की ब्राह्मणाने त्यांची कर्तव्ये पार पाडणे आणि त्यांच्या उदात्त स्थितीचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यानंतर भगवान शिव यांनी चांगल्या कृतीचे महत्त्व सांगितले. ही कृत्ये केल्याने शूद्र ब्राह्मण बनतो आणि वैश्य क्षत्रिय बनतो. शूद्राने इतर तीन आदेशांची काळजी आणि विनम्रतेने सेवा केली पाहिजे. नेहमी धार्मिकतेच्या मार्गाचे पालन केले पाहिजे. उमाची समजूत जशी वाढत गेली तसंच भगवान शिवाने एखाद्याच्या जन्माच्या व उठण्याचे रहस्य उभे केले. ज्या वैश्याला त्याच्या पुढच्या आयुष्यात ब्राह्मण होण्याची इच्छा आहे, त्याने यज्ञात न मारलेल्या मांसापासून दूर राहिले पाहिजे. शांती आणि शांतीची कर्तव्ये पाळली पाहिजेत आणि शरीर आणि मनात शुद्ध झाले पाहिजे. त्याने स्पष्ट केले की क्षत्रिय होण्याची इच्छा असलेल्या वैश्याने देखील या तत्वांचे पालन केले पाहिजे. भगवान शिवाने आपले स्पष्टीकरण संपल्यावर उमाचे डोळे कृतज्ञतेने चमकले. जो त्यांची कर्तव्ये पाळतो, आदेशाचे पालन करतो आणि इतरांची निस्वार्थपणे सेवा करतो, तो त्यांच्या जन्माच्या अवतार ठरेल. ते एका उदात्त कुटुंबात जन्म घेतील. भगवान महेश्वराच्या पवित्र उपस्थितीत समृद्धी आणि सौंदर्याची देवी उमा आदर आणि कुतूहलाने तिच्याजवळ आली. तिचे डोळे ज्ञानाच्या इच्छेने चमकले आणि तिने दैवी देवाला विचारले, हे पवित्र की सर्व प्राण्यांचे देवरे देव आणि असुर समानतेने पूजतात, मला सांगा की पुरुषांची कर्तव्ये आणि कवयला काय आहेत? भगवान महेश्वर दयाळूपणे हसले. त्यांचे डोळे करुणेने चमकले. ते सोमले आणि भव्य अशा दोन्ही आवाजात बोलू लागले, हे देवी, तू कर्तव्यांच्या खऱ्या कथाशी चांगल्या प्रकारे परिचित आहेस. तू नेहमीच धार्मिकता आणि आत्मसंयमासाठी समर्पित आहेस. तू मला विचारलेला प्रश्न सर्व प्राण्यांच्या फायद्याने भरलेला आहे. तो एका क्षणासाठी थांबला आणि आपले विचार गोळा करत पुढे म्हणाला, जे लोक सत्याच्या धर्माला समर्पित आहेत, जे अनेक जीवन पद्धतींच्या संतेतासाठी नीतिवान आणि निराधार आहेत, आणि जे धार्मिक मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचा आनंद घेतात, ते स्वर्गात चढण्यात यशस्वी होतात. जे लोक सर्व शंकापासून मुक्त आहेत, ज्यांच्याकडे सर्व काही आहे आणि ज्यांच्याकडे सर्व गोष्टी पाहण्याचे डोळे आहेत, ते कधी सद्गुण किंवा पापाच्या बंधनात अडकत नाही. तुम्हा लक्षपूर्वक ऐकत असताना भगवान महेश्वर दैवी मार्गाचे रहस्य उघड करत राहिले. जे लोक सर्व आसक्तींपासून मुक्त आहेत, ते कधी कृतीच्या साखळ्याने मानले जाऊ शकत नाहीत. जे विचार, शब्द किंवा कृतीद्वारे इतरांना कधी दुखावत नाहीत आणि जे कधी कशाशी संलग्न होत नाहीत, ते कधी कृतीने बांधले जाऊ शकत नाहीत. जे कोणत्याही प्राण्याचा जीव घेण्यापासून दूर राहिले, जे आचरणात पवित्र होते, जे दयाळू होते, जे मित्र आणि शत्रूंना समान नजरेने पाहत होते आणि जे आत्मसंयमित होते, अशा लोकांबद्दल ते बोलले. त्यांना कधी कृतीने बांधले जाऊ शकत नाही असे त्यांनी घोषित केले. पुढे उम्मा यांनी एखाद्याला त्यांच्या बंधनापासून बांधू किंवा मुक्त करू शकतील अशा शब्दाबद्दल विचारले. भगवान महेश्वर यांनी उत्तर दिले, जे लोक स्वतःसाठी किंवा इतरांसाठी किंवा विनोदाने किंवा रोमांचक हसण्यासाठी कधीही खोटे बोलत नाहीत, ते स्वर्गात चढण्यात यशस्वी होतात. गुळगुळीत आणि गोड शब्द बोलण्याचे महत्त्व ते ज्यांना भिकतात, त्या सर्वांचे प्रामाणिकपणे स्वागत करणे आणि मित्रांमधील समजूतदारपणाचा बन होऊ शकेल. अशी कठोर भाषणे टाळणे याबद्दल ते बोलले. जे नेहमी जे खरे आहे आणि जे चांगल्या भावनांना प्रोत्साहन देते, ते स्वर्गात चढण्यात यशस्वी होतात, असे ते म्हणाले.
जेव्हा लक्षपूर्वक ऐकत होती तेव्हा भगवान महेश्वराने मानसिक क्रियांची किंवा विचारांची रहस्य उघड केली, जी एकतर एखाद्याला त्यांच्या बंधनातून बांधू किंवा मुक्त करू शकत होती. ते त्या माणसाबद्दल बोलत होते जे इतरांच्या मालकीची वस्तू घेण्यासाठी मानसिकदृष्ट्या देखील प्रयत्न करत नव्हते. जरी त्यांनी ती एकाकी जंगलात पडलेली पाहिली असली तरीही जे कोणत्याही प्राण्याबद्दल दुर्भावना बाळगत नाही, ज्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी श्रमाची गरज नाही, जे सर्व प्राण्याबद्दल मैत्रीपूर्ण अंतःकरणे बाळगतात आणि सर्वांबद्दल करुणा बाळगतात, ते स्वर्गात चढण्यात यशस्वी होतात, असे त्यांनी घोषित केले. शेवटी उमाने अशा कृत्याबद्दल विचारले, ज्यामुळे एका शांत जंगलात उमा या देवीने महेश्वराला स्वर्गप्राप्तीचा मार्ग विचारला. तिने विचारले, कोणत्या स्वभावाने, कोणत्या आचरणाने, कोणत्या कृतीने आणि कोणत्या भेटवस्तूमुळे मनुष्य स्वर्गात पोहोचण्यात यशस्वी होतो. या पवित्र मार्गावर चालणाऱ्या एका व्यक्तीची कथा सांगताना महेश्वराचे डोळे चमकू लागले. तो एका उदार मनाच्या व्यक्तीबद्दल बोलला, ज्याने ब्राह्मणांचा सन्मान केला आणि त्यांना आदरातिथ्याने वागवले. या उदात्त आत्म्याने गरजू लोकांना निराधार अंध आणि दुःखी लोकांना अन्न, पेय, वस्त्र आणि इतर आनंददायी वस्तू भेट दिल्या. महेश्वरांच्या शब्दांनी सद्गुणांचे चित्रविले. त्यांनी वर्णन केले की या व्यक्तीने प्रवाशांसाठी निवारे, विहिरी खोदल्या आणि तलाव कसे खोदले. त्याने दररोज भेटवस्तूंच्या विनामूल्य वितरणाची व्यवस्था केली, सर्व साधकांना उदारपणे दिले आणि जागा, खाटा, वाहतूक, संपत्ती, दागिने, रत्ने, घरे, बकात, चिते आणि स्त्रिया देऊ केल्या दीर्घकाळ स्वर्गात राहिलेल्या विविध प्रकारच्या उत्कृष्ट वस्तूंचा आनंद घेत असलेल्या या निस्वार्थ व्यक्तीबद्दल बोलताना महेश्वरांचा आवाज श्रद्धेने फुटला. तो नंदनाच्या जंगलात आणि त्याच्या सन्मानाचं नाचणाऱ्या आणि गात असलेल्या अप्सरा, दिव्या अप्सरांनी वेळलेल्या इतर रमणीय प्रदेशांमध्ये खेळायचा, मात्र या मार्गाचे अनुसरण करण्यात अपयशी ठरलेल्याबद्दल बोलताना महेश्वराचा सूर दुःखाच्या स्वरात बदलला. त्यांनी छोट्या समजूतदार व्यक्तीचे वर्णन केले, जे ब्राह्मणांनी विनंती केल्यावरही भेटवस्तू देऊ शकत नव्हते आणि त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती. हे लोक लबाडी आणि अहंकाराने ग्रासलेले, निराधार, आंधळे आणि व्यतीत लोकांपासून दूर गेले. महेश्वराने त्याची कथा पुढे नेत असताना ज्यांनी त्यांच्या गुरुजनांचा आणि ज्येष्ठांचा अपमान केला, आदर आणि विनम्रता न दाखवता त्यांचा अपमान केला, त्यांचे एक स्पष्ट चित्र त्याने रेखाटले. अशा व्यक्ती नरकात बुडाल्या, ज्यांचा पुनर्जन्म केवळ निम्न आणि दयनीय कुटुंबात झाला. स्वापक आणि पुक्कास, जे अतिशय नीच आणि बुद्धिहीन होते तरी जे नीतिमत्तेच्या मार्गावर चालत होते. अशा अहंकारी किंवा गर्विष्ठ नसलेल्या व्यक्तींबद्दलही महेश्वरांचे शब्द बोलले जातात. हे दैवात्मे देवता आणि ब्राह्मणांची पूजा करत असत, जगाचा आदर अनुभवत असत, त्यांच्या आदरास पात्र असलेल्या प्रत्येकाला नमन करत असत आणि गुळगुळीत आणि गोड शब्द उच्चारत असत. महेश्वर यांनी या नीतिमानांचे वर्णन असे केले आहे की ते सर्व प्राण्यांच्या भल्यासाठी समर्पित आहेत, कधीही कोणाची घृणा करत नाहीत आणि जे पात्र आहेत त्यांना नेहमीच मार्ग दाखवतात. ते त्यांच्या गुरुजनांची ज्या पद्धतीने पूजा करण्यास पात्र होते त्या पद्धतीने पूजा करतात, सर्व प्राण्यांचे योग्य सौजन्याने स्वागत करतात आणि ज्येष्ठ आणि पाहुण्यांची पूजा करून त्यांना मिळणाऱ्या सन्मानाने जगतात. जसजशी महेश्वरांची कथा उलगडत गेली तसंच ते आचरणात उग्र असलेल्या सर्व प्राण्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि इतर प्राण्यांना हाताने किंवा पायाने जखमी करणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलले. ही व्यक्ती म्हणाली, दैवी क्षेत्रात महादेव शक्तिशाली शिव आणि त्याची प्रिय पत्नी उमा यांच्यात एक सखोल संवाद सुरू झाला. हे दृश्य कैलास पर्वतावर मांडण्यात आले होते, जिथे हे भव्य जोडपे निसर्गाच्या सौंदर्यात राहत होते. जेव्हा ते एकत्र बसले, त्यांच्या भोवती पानांची सौम्य सरमिसळ आणि पक्ष्यांच्या सौम्य किलकिल्याने वेढलेला नाग हा दिव्य ओशी त्यांच्यासमोर प्रकट झाला. डोळ्यात चमक घेऊन तो महादेवाशी बोलला, म्हणाला, सामर्थ्यवान महादेव स्वतः बोलण्याऐवजी ऐकण्यास इच्छुक झाला आहे. आणि याच दृष्टिकोनातून त्याने त्याच्या शेजारी बसलेल्या प्रिय जुबीदाराला प्रश्न विचारले. महादेवाचे डोळे उमाच्या तेजस्वी रूपाकडे वळले आणि सौम्य स्मिताशाने तो बोलू लागला, हे देवी, तू सर्वोच्च काय आहे आणि काय नाही हे जाणतोस. सर्व कर्तव्याशी तू परिचित आहेस. हे तपस्वींच्या आश्रमात राहायला आवडतेस. मला तुला काहीतरी विचारायचे आहे. माझी इच्छा आहे की मी विचारल्याप्रमाणे तू मला त्या विषयावर संवाद साधशील. आपल्या पतीचे शब्द ऐकून उमाचा चेहरा हलक्या प्रकाशाने चमकला. तिला माहित होते की तो तिची बुद्धी
आणि स्त्रियांच्या कर्तव्याबद्दलची अंतर्दृष्टी शोधत आहे. हळूच मान डोलावून ती बोलू लागली, पवित्र हे सर्व सृष्टीचे स्वामी, हे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील सर्व गोष्टींचे स्रोत, तुझ्या कृपेमुळेच मी उच्चारत असलेले शब्द माझ्या मनात उदयास येत आहेत. उमाचा आवाज संगीतासारखा होता आणि ती पुढे म्हणाली, हे देवांचे देव, सर्व तीर्थांच्या पाण्याने संपन्न या सर्व नद्या ज्या माझ्या लिनाच्या आहेत, तुझ्या भेटीला येत आहेत, जेणेकरून तू त्यांच्यामध्ये स्नान करू शकशील. उमा बोलत असताना इतर नद्यांसह गंगा नदी तिच्या आसनाबरोबर आली. त्या सर्व स्त्रियांच्या कर्तव्यांशी परिचित होत्या आणि उमाच्या विनंतीचा आदर करण्यासाठी आल्या होत्या. सर्व नद्यांमध्ये प्रमुख नदी म्हणून पूजली जाणारी गंगा देवी महादेवाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुढे आली आहे. देवी, तू नेहमीच सर्व कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी समर्पित असतेस. अशा प्रकारे मला प्रश्न विचारून तू माझ्यावर खूप कृपा केलीस. हे पापरहित, तू संपूर्ण विश्वाकडून सन्मानित झालास, तरी तू विचारतोस की ती फक्त एक नदी आहे. गंगेचे शब्द सौम्य वाऱ्यासारखे होते. जेव्हा ती पुढे म्हणाली, ती व्यक्ती जी स्वतः सक्षम असली तरी एखाद्या विषयावरील प्रवचनासाठी दुसऱ्याला विचारते किंवा जो दुसऱ्याला सुंदर श्रद्धांजली देतो, ती नक्कीच योग्य मानली जाण्यास पात्र आहे. मला वाटते देवीच्या आशीर्वादाने आणि संमतीने उमाने स्त्रियांच्या कर्तव्यांविषयीचे आपले प्रवचन सुरू केले. तिचे शब्द नदीसारखे वाहू लागले. उपस्थित सर्वांची अंतःकरणे शहाणपणाने आणि समजूतदारपणाने भरून निर्देशानुसार मला जितके माहीत असेल तितके मी महिलांच्या कर्तव्यांच्या विषयावर चर्चा करेन. भव्य पर्वतांवर नुकताच सूर्य उगवायला सुरुवात झाली होती. ऋषींच्या मेळाव्यावर एक उबदार प्रकाश पडत होता. ते महेश्वरभोवती बसले होते. त्यांचे चेहरे आदर आणि विस्मयाने भरले होते. हे पिनाकाचे विजेते, भक्तीने थरथरणाऱ्या त्यांच्या आवाजात ते म्हणाले, आम्हाला वासुदेवाचे वैभव ऐकायचे आहे. जेव्हा त्याने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा महेश्वरचे डोळे चमकले. खरी स्वतः आजीपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याने घोषित केले, तो शाश्वत पुरुष आहे जो सोन्याच्या वैभवाने संपन्न आहे आणि दुसऱ्या सूर्यासारखा चमकतो. महेश्वर आणि हरीच्या भव्य स्वरूपाचे वर्णन करताना ऋषींनी लक्षपूर्वक ऐकल्या. 10 हात, त्याच्या डोक्यावर केसांचे कुरे, कुलूप आणि कमळाच्या पाकळ्यांसारखी दिसणारे डोळे, सर्व देवता त्याची पूजा करतात. महेश्वर म्हणाला आणि ब्रह्म त्याच्या उदरातून उठला. हे महेश्वर हरीच्या दैवी गुणांबद्दल बोलत राहिला. सर्वज्ञान, सर्वव्यापिता आणि सर्वत्र जाण्याची क्षमता, तो सर्वोच्च आत्मा होता. सर्व इंद्रियांचा प्रेरक आणि सर्व प्राण्यांचा आश्रय होता. तो विश्वव्यापतो असे महेश्वर म्हणाला आणि 3 विश्वांमध्ये त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही. ऋषींनी हे ऐकल्यावर त्यांचे मन आश्चर्याने आणि विस्मयाने भरून गेले. त्यांना माहीत होते की ते एका महान व्यक्तीच्या उपस्थितीत आहेत, जो दैवी आणि मानवी दोन्ही आहे. महेश्वर हरीच्या अनेक नावांबद्दल बोलले. गोविंद अंकरुंदवी आणि वासुदेव, तो मनुच्या वंशात जन्म घेईल. महेश्वर म्हणाला आणि उच्च बुद्धिमत्तेने संपन्न होऊन तो त्या प्रजापतीच्या शुभ आणि नीतिमान वंशात जन्म घेईल. महेश्वराने त्यांना वासुदेवाच्या वंशाबाबत सांगितल्याप्रमाणे ऋषींनी ते ऐकले. मनुपासून येदूपर्यंत गोष्टी, भुजिनी व पुषदगु, चित्रार्थ सूर आणि शेवटी वासुदेव तो एक अग्रणी क्षत्रिय असेल असे महेश्वर म्हणाला. महान ऊर्जेने संपन्न आणि महान कीर्ती असलेला वासुदेवाच्या अनेक कामगिरीबद्दल ऐकून ऋषी उत्साहाने भरून गेले. तुरुंगातून राजांना मुक्त करणे, युद्धात जरासंधाला पराभूत करणे आणि सर्व राजाचा राजा बनणे. जेव्हा सूर्य आकाशात त्याच्या शिखरावर पोहोचला तेव्हा महेश्वराने त्याची कथा संपवली. ज्याला मला किंवा आजोबा ब्रह्माला पाहायचे आहे त्याने प्रथम सुप्रसिद्ध वासुदेवाला पाहिले. तो म्हणाला, जर तो दिसला तर मी तसेच आजोबा ब्रह्म देखील दिसतो. ऋषी आदर आणि भीतीच्या भावनेने भरले होते हे जाणून की ते त्यांच्या उपस्थितीत होते. महादेव आकाशीय डोंगरावर आपले शेवटचे शब्द बोलत असताना आकाश गरज झाले आणि जोरदार गडगडाट झाला. हे दृश्य पाहून ऋषी आश्चर्यचकित झाले आणि शंकर आणि उमा यांच्यातील दैवी संवादाने त्यांचे मन भारावून गेले. जेव्हा ते आश्चर्याने उभे होते तेव्हा नारद कापरदीन किंवा देवतांचा देव गिरीसार याच्या वैभवाचे वर्णन करू लागले. पराक्रमी जनार्दन, नारद म्हणाला, मी तुला त्या देवांच्या देवाचे वैभव वाचून दाखवले आहे, ज्याला कपरदीन किंवा गिरीसा म्हणतात. ऋषी त्याला आदराने संबोधत असताना देवकीचा प्रसन्न करता कृष्ण लक्षपूर्वक ऐकत होता. त्यांनी त्याला वारंवार स्वतःला दाखविण्याची आणि त्यांना नेहमी आपली उपस्थिती देण्याची विनंती केली. कृष्णाची भव्यता स्पष्ट होती आणि ऋषी भावनेने भारावून गेले होते. हे मधुचे वध करता ते म्हणाले,
स्वर्ग स्वतःच आम्हाला इतके आनंदित करू शकत नाही जितके तुमचे दर्शन. त्यांनी उमाशी झालेल्या भवच्या प्रवाहाचे रहस्य आणि कृष्णाने त्यांच्या सर्व वैभवात स्वतःला कसे प्रगट केले होते ते सांगितल्याशी निरोप घेतला. तेव्हा त्यांनी कृष्णाची प्रदक्षिणा केली आणि त्याला नमन केले. मग भक्तीने भरलेल्या अंतःकरणाने ते आपापल्या निवासस्थानाकडे निघाले. नारायण ज्वलंत तेज असलेला देव त्याचे व्रत पाळल्यानंतर द्वारका येथे परतला. तर रुक्मिणीने एका मुलाला जन्म दिला जो महान शौर्य आणि सिद्धी घेऊन जन्माला येईल. मूल दुसरे कोणी नसून स्वतः कृष्ण होते, जे काम किंवा इच्छेचे मूर्त स्वरूप होते, जे अस्तित्वाच्या प्रत्येक स्थितीत व्याप्त होते. तो देव आणि असुर या दोघांच्या अंतःकरणात फिरत असे आणि 4 हातांचा वासुदेव होता, जो प्रचंड ऊर्जेने संपन्न होता. त्याने स्वतःला पांडवांशी जोडले होते आणि त्यांनीही त्याच्याशी स्वतःला जोडले होते. भीष्माने कृष्णाचे वैभव कथन करणे सुरूच ठेवले. ते म्हणाले, इंद्राला डोक्यावर ठेवून ते 30 देव आहेत, यात काही शंका नाही. तो एकमेव प्राचीन देव आहे. तो सर्व देवांमध्ये अदग्न्य आहे. तो सर्व प्राण्यांचा आश्रयस्थान आहे. तो आरंभहीन आणि विनाशक आहे. भीष्म बोलत असताना त्याने लढलेल्या युद्धावर आणि नारायणाने कृष्णाची बाजू कशी घेतली यावर चिंतन केले. त्यांच्या शत्रूवर विजय मिळवणे हे कृष्णाच्या संरक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे होते. दुर्योधन, त्याचे पुत्र, भाऊ आणि नातेवाईक यांनी हरी आणि गांधीवच्या सैनिकाशी युद्ध केल्यामुळे त्यांना खूप दया आली होती. अनेक दानवे आणि असुर कृष्णाच्या चकतीच्या आगीत जंगलातील जाळपोळीत कीटकांसारखे मृत्युमुखी पडले होते. तर मग त्या कृष्णाविरुद्ध लढण्यास मानव किती काक्षम असेल, जो प्रचंड शक्तीने संपन्न होता. अजून सर्व विनाशकारी युग अग्नीसारखे सामर्थ्यवान युधी राजावर सूर्य मावळत होता. भूप्रदेशावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर चिंतनशील शांततेत बसला. त्याचे डोळे बंद झाले. जेव्हा त्याने कुरु वंशाच्या ज्ञानी आणि आदरणीय कुलगुरू भीष्माकडून मार्गदर्शन मागितले, जणू काही राजाचे आत्मपरीक्षण लक्षात आल्यावर भीष्माने डोळे उघडले आणि बोलू लागला. माझ्या प्रिय युधिष्ठिर, तो त्याचा आवाज मंद आणि शांत करत म्हणाला, तू मला देवाचे स्वरूप, ज्ञानाचा मार्ग आणि विश्वाची रहस्य याबद्दल बरेच प्रश्न विचारले आहेस. पण मला सांग, तू सर्वात जास्त खोलवर काय शोधतोस? युधिष्ठिरचे डोळे उघडले आणि तो भीष्माचे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक होऊन पुढे झुकला. मी सत्याचा शोध घेत आहे, त्याने विश्वासाने भरलेल्या त्याच्या आवाजात उत्तर दिले. मला जाणून घ्यायचे आहे की हा एकमेव देव कोण आहे, जो सर्व अस्तित्वावर राज्य करतो. त्याचे नाव काय आहे? मी त्याची उपासना कशी करू? भीष्म हसला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. अहो माझ्या तरुण मित्रा, तो म्हणाला, उत्तर सोपे नाही, पण मी तुम्हाला प्राचीन धर्मग्रंथांमधून आणि प्राचीन काळातील महान ऋषींकडून काय शिकलो ते सांगेन. एक देव, सर्वोच्च व्यक्ती, विष्णूशिवाय दुसरे कोणी नाही, जो विश्वाचा प्रभू आहे. भीष्म बोलत असताना त्याचे शब्द स्वतःचे जीवन जगतात असे वाटत होते, ज्यामुळे हवा एका अलौकिक अस्तित्वाने भरून जात होती. तो अनंत, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय आहे. भीष्म पुढे म्हणाले, तो सर्व सृष्टीचा स्रोत आहे, सर्व जीवनाचा निर्वाहक आहे आणि शेवटी सर्व गोष्टींचा नाश करणारा आहे. तो मानवी आकलनाच्या पलीकडे अंतिम वास्तव आहे. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. जेव्हा त्याने भीष्माच्या शब्दांचे ज्ञान आत्मसात केले, तेव्हा त्याचे मन विस्तार दिले. आणि आपण त्याची उपासना कशी करू शकतो त्याने विचारले. त्याचा आवाज अगदी कुजबुजून होता. भीष्म पुन्हा हसला. त्याचे डोळे करुणेने चमकले. अहो माझ्या प्रिय युधिष्ठिर, तो म्हणाला, विष्णूची पूजा करणे कठीण काम नाही. फक्त त्याच्या 1000 नावांची पुनरावृत्ती केल्याने तुम्ही त्याच्या अधिक जवळ याल. प्रत्येक नाव त्याच्या गुणांचे सार धारण करते आणि त्यांचे पठण केल्याने तुम्हाला शांती, बुद्धी आणि मुक्ती मिळेल. जेव्हा भीष्माने विष्णूची नावे ऐकण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याचा आवाज उठला आणि उन्हाळ्याच्या किनाऱ्यावर लाटांच्या लाटासारखा सौम्य तालात पडला. हवा एखाद्या अलौकिक ऊर्जेने कंपत होती, जणू काही विष्णूची उपस्थितीच आवाहन केली जात आहे. जो सर्व गोष्टींमध्ये प्रवेश करतो, भीष्माने जप केला. जो सर्व गोष्टी झाकतो, ज्याच्यावर यज्ञोपी तुटले जातात, तो भूतकाळ, वर्तमान आणि वर्तमानाचा सोने आहे. एका शांत जंगलामध्ये बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर आपल्या पूज्य नातू भीष्म यांच्याजवळ चिंतनशील अवस्थेत बसला होता. जेव्हा युधिष्ठिराने भीष्माला विचारले, आजोबा, तो पवित्र मंत्र काय आहे जो दररोज शांतपणे कुजबुजला जातो, जो एखाद्याच्या आत्म्याला सद्गुण प्रदान करतो? मला हे प्राचीन ज्ञान जाणून घ्यायचे आहे, कारण मला धार्मिकतेच्या मार्गावर माझा प्रवास सुरू करायचा आहे. सकाळच्या सूर्यासारखे चमकणारे डोळे असलेल्या भीष्माने उत्तर दिले, हे राजा, माझे ऐका आणि काळजीपूर्वक ऐका. हा मंत्र
स्वतः सावित्रीने नियुक्त केलेल्या महान घशीव्यासाने प्रकट केला होता. हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो एखाद्याच्या आत्म्याला सर्व पापांपासून शुद्ध करतो, दीर्घायुष्य, समृद्धी आणि या जगात आणि पुढच्या जगात आनंद प्रदान करतो. भीष्म खांबला जणू काही त्याचे विचार गोळा करत होता. पुढे जाण्यापूर्वी हा मंत्र दररोज सर्वात मागास ऋषींनी पठण केला होता, जे सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालत होते. जे राजे नियंत्रित इंद्रिये आणि शांत आत्म्यासह दररोज हा मंत्र पठण करतात ते अतुलनीय समृद्धी प्राप्त करतील. जेव्हा भीष्माने देवतांच्या नावाचे पठण करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचा आवाज एका सौम्य प्रवासासारखा उठला. वैदिक ज्ञानाचा सागर वशिष्ठाला अभिवादन, महान ऋषी पराशराला अभिवादन, अनंत सर्प अनंताला आणि यश आणि वैभवाने मुकुट घातलेल्या सर्वांना अभिवादन, ऋषींना आणि जो सर्वोच्च आहे, देवांचा देव आणि सर्वांना वरदान देणारा आहे, त्याला अभिवादन. भीष्माने पुढे म्हटल्याप्रमाणे देवतांच्या नावासह हवा कंपित होत होती. हे 33 देव, नंदीश्वर त्याच्या विशाल शरीरासह, गणेश्वर आणि रुद्र आका, जे सर्व जगाचे स्वामी आहेत. सत्रोद्रात वेदांमध्ये यांचा उल्लेख 100 म्हणून केला गेला आहे. आमचा भागमित्र वरुण, धात्री, आर्यमन, जयंत, भास्कर, त्वश्री, पुषाद, इंद्र आणि विष्णू या 12 जणांना आदित्य म्हणतात, जे कश्यपचे पुत्र आहेत. धारा, ध्रुव, सुमे, सावित्री, अनिला, आनाला, प्रत्युषा आणि प्रभामस्ताय आणि दसरा हे 2 अश्विन असल्याचे म्हटले जाते. अशा वासूंची नावे नोंदवल्यानंतर भीष्माचा आवाज आणखी मजबूत झाला. भीष्माने पुढे बोलताना राजाने दक्षपूर्वक ऐकले. देवतांमधील हे स्वामी सर्व काही पाहतात. जरी ते अदृश्य असले तरी ते सर्व यज्ञ, भेटवस्तू, चांगल्या कृतींची नोंद घेतात आणि सर्व प्राण्यांच्या चांगल्या आणि वाईट कृतींना पाहतात. जसं सूर्य मावळू लागला. एका भव्य सभेमध्ये नीतिमान राजा युधिष्ठिराने आपल्या पूजनात भीष्माला एक गहन प्रश्न विचारला. आपल्या उपासनेला कोण पात्र आहे? त्याने विचारले, ते कोण आहेत ज्यांना आपण नमन करावे? त्यांच्याशी आपण कसे वागावे? कोणत्या आचरणाला निर्दोष मानले जाते? भिंतींसारखे चमकणारे डोळे असलेल्या भीष्माने उत्तर दिले, हे युधिष्ठिर, ब्राह्मण हे नीतिमत्तेचे मूर्त स्वरूप आहेत. त्यांचा सन्मान केल्याने कुणीही दोषी ठरत नाही. ते सर्व जगाचे समर्थन करणारे आहेत आणि त्यांचा आनंद सांसारिक संपत्तीचा त्याग करण्यात आहे. त्यांची वाणी संयमी आहे आणि ते विविध उत्कृष्ट व्रतानुसार जगतात. भीष्म जेव्हा बोलत होता तेव्हा त्याच्या शब्दांनी ब्राह्मणांबद्दलच्या श्रद्धेचे एक रेखाचित्र विणले होते. त्याने त्यांचे वर्णन धार्मिकतेचे मार्ग असे केले, ज्यावर 4 प्रकारचे प्राणी आश्रयासाठी अवलंबून असतात. ते मार्ग किंवा मार्ग आहेत ज्यावरून सर्वांनी जायचे आहे असे त्याने घोषित केले. ते सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि सर्व यज्ञांचे शाश्वत समर्थक आहेत. युधिष्ठिराला उत्सुकता लागली आणि त्याने त्याच्या आजीला ब्राह्मणांची पूजा केल्याने मिळणारे बक्षीस उघड करण्यास सांगितले. भीष्म हसला आणि पवन देवाने अर्जुनाशी संवाद साधला. तेव्हा त्याने प्राचीन काळातील एक कथा सुरू केली. त्या काळात 1000 शस्त्रे असलेला पराक्रमी राजा कर्तवीर्याने संपूर्ण जगावर राज्य केले. तो त्याच्या ऐश्वर्यासाठी आणि शहाणपणासाठी ओळखला जात असे आणि त्याने महान तपस्वी ऋषी दत्तात्रेय यांना मोठ्या भेटवस्तू दिल्या. राजाच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या ऋषीने त्याला 3 वरदान दिले की त्याला युद्धात 1000 शस्त्रे मिळतील, परंतु घरी फक्त 2च शस्त्रे असतील की तो संपूर्ण पृथ्वी सहजपणे जिंकेल आणि त्याच्या चुका सुधारण्यासाठी त्याला नेहमीच नीतिमान लोक मार्गदर्शन करतील. आपल्या पराक्रमाने आंधळे झालेले कर्तवी आपल्या रथावर स्वार होत असताना स्वर्गातून एक अदृश्य आवाज त्याला म्हणाला, हे अज्ञानी दुष्ट ब्राह्मण क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. हे तुला माहित नाही का? ब्राह्मणाच्या मदतीने क्षत्रिय सर्व प्राण्यांवर राज्य करतो. उपस्थित असलेल्या अर्जुनाने या कल्पनेची खिल्ली उडवली. जेव्हा मी संतुष्ट होतो तेव्हा मी अनेक प्राणी निर्माण करू शकतो. तो बडाई मात म्हणाला, जेव्हा राग येतो तेव्हा मी सर्वांचा नाश करू शकतो. विचार, शब्द आणि कृतीमध्ये मी अग्रणी आहे. परंतु अदृश्य आवाज त्याच्या दाळात अविचल राहिला. ब्राह्मण खरोखरच क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. भीष्माची कथा संपुष्टात आली, परंतु जे ऐकायचे त्यांच्या मनात तो धडा रेंगाळला. ब्राह्मण त्यांच्या शहाणपणाने आणि सद्गुणांमुळे आपल्या उपासनेला आणि आदरास पात्र आहेत. ते नीतिमत्तेचे कान आहेत जे आपल्याला कर्तव्याच्या आणि सद्गुणांचे मार्ग दाखवतात. नश्वर आकलन शक्तीच्या पलीकडे असलेल्या प्रदेशात वाऱ्याचा देव गाजा अर्जुनासमोर उभा होता. त्याचा आवाज सौम्य वारा वाहून नेत होता. ऐका हे भ्रात मनुष्य, त्याने सुरुवात केली. उच्च आत्मा असलेल्या ब्राह्मणांचे कोणते गुण आहेत? ब्राह्मण इतर सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे.
ज्यात तुम्ही ज्यांना महान गाजा असे नाव दिले आहे वाऱ्याची देवता बोलत असताना अर्जुनाच्या डोळ्यांसमोर प्राचीन काळातील दर्शन नाचत होते. त्याने पृथ्वीला पाहिले, जी एकेकाळी गर्विष्ठ आणि संगोपन करणारी आई होती. ती अंगांच्या जीवलग आत्म्याशी स्पर्धा करत होती, परंतु ज्ञानी आणि शक्तिशाली